ठीक आहे. रेकॉर्डिंग पण स्टार्ट झालंय. चॅट विंडोमध्ये काय विचारायचं असेल तर किंवा काय असेल ते आपण कम्युनिकेशनसाठी तिथे टाकायचं. ओके. ठीक आहे. तुझ्याकडे झॅम्प इन्स्टॉल आहे का? काय? झॅम्प इन्स्टॉल आहे का? झॅम्प नाही. झॅम्प माहिती आहे ना काय कशासाठी यूज करतात? नाही. ओके, म्हणजे फक्त फ्रंट एंड वरतीच काम केल्यामुळे ह्याच्या रिलेटेड माहिती नसेल. ओके. ठीक आहे. मग आज मी इन्स्टॉलेशनच सांगून देतो तुला आणि पहिले स्टार्ट वर्डप्रेस थ्रू करूया. इंट्रोडक्शन तर आपलं माहितीच आहे म्हणजे दोघांना आपलं ना. हो. तर वर्डप्रेस मेनली ड्रॅग अँड ड्रॉप विदाउट कोडिंग किंवा विथ कोडिंग दोन्हीचं प्लॅटफॉर्म आहे. मोस्टली हे नॉन टेक्निकल युजर यूज करतात ज्यांना म्हणजे जर वेबसाईट लवकर डेव्हलप करायची, फास्ट डेव्हलपमेंटसाठी जास्त यूज होतं. वर्डप्रेसचा. नॉन टेक्निकल युजर आता मला रिसेंटली पण एक एन्क्वायरी आली होती, त्याच्यात पण नॉन टेक्निकलच होता तो युजर. तो ओके. एसईओ करत होता, एसईओ आणि डिजिटल मार्केटिंग. हा मोस्टली जो वर्डप्रेसचा जो कोर्स आहे ना, डिजिटल मार्केटिंग मध्ये सुद्धा असतो. त्या मार्केटिंग पर्सन त्याची स्वतःची एक वेबसाईट बनवून छोटासा त्याचं काय असेल, पोर्टफोलिओ असेल किंवा कोणतं तरी एक काम दाखवायचं असेल त्याला, तर ते वर्डप्रेस जो आहे डेव्हलपमेंटचा, तर ते डिजिटल मार्केटिंग मध्ये ऍज अ छोटासा पार्ट म्हणून ते त्यांची साईट म्हणजे एक साईट बनली, मग त्याची मार्केटिंग करायसाठी ते पण यूज करतात. त्याच्यामध्ये पण इन्क्लुडेड आहे. तर मग तसे लोक ओके. पण आहेत. थोडे टेक सॅव्ही, थोडे नसलेले किंवा मीडियम ज्यांना थोडं टेक्निकल नॉलेज आहे, बट कॉम्प्युटर मधले ते डेव्हलपर्स मधले नाही फील्ड मधले, ते दुसऱ्या फील्ड मधले असतील. मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग मधले, एसईओ मधले वगैरे असू शकतात. तर तसं. आणि ह्याच्यामध्ये कोर डेव्हलपर पण आहेत, जसं तू म्हणलीस तुझं रिक्वायरमेंट पण आहे, जसं की डेव्हलपमेंट हां. ड्रॅग अँड ड्रॉप झाल्यानंतर कम्प्लीट मला पुढे नंतर ह्याच्यामध्ये काही कस्टमायझेशन असेल ते पण करायचं. ते कस्टमायझेशन कसं आहे, आता तू जर कोडर असशील तर करू शकशील, पण पुढे ह्यांना नाही करता येणार. ते जे नॉन टेक्निकल युजर्स आहेत त्यांना नाही माहिती असणार. तेव्हा जाऊनच डेव्हलपरची नीड पडते त्यांना सुद्धा, की त्यांच्या एखाद्या ओके. त्यांना फील्ड ऍड नाही करता आली किंवा एखादं कस्टमायझेशन त्यांना जे पाहिजे बॅकएंडला मग त्यांना डेव्हलपर लागतोच. हा, त्या डेव्हलपरला म्हणजे त्याला जे पाहिजे तिथे अवेलेबल नाही आहे त्या प्लगइन मध्ये. त्यांनी प्लगइन घेतलं किंवा एक प्लगइन वापरली, दुसरी प्लगइन वापरली, त्याला जी रिक्वायरमेंट आहे त्याची सॅटिस्फाय नाही होत तिथे. तर मग तो डेव्हलपरला त्यावेळी बघणारच. त्यामुळे हे डेव्हलपरची नीड पण का लागली, नाहीतर डायरेक्टली का आपण नॉन टेक्निकल युजर आहे तो बनवू शकतो, तर आपली नीड का आली, तर त्याच्यासाठी आली की कारण ते आपल्याला असे कस्टमायझेशन जेव्हा येतील तेव्हा आपल्याला ते यूज करावं लागणार डेव्हलपर्स. ओके. तर झॅम्प आता मी वर्डप्रेस बद्दल सांगितलं. असे वर्डप्रेस सारखे मेन म्हणजे वर्डप्रेस आहे जे कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम आहे. कंटेंट म्हणजे आता आपला कंटेंट काय असतो, कंटेंट मध्ये टेक्स्ट असू शकतो, ऑडिओ असू शकतो, व्हिडिओ असू शकतो, मल्टीमीडिया काय असेल तो असू शकतो, है ना. तर कंटेंट तर ती मॅनेज करायला त्यांनी सिस्टीम दिलेली आहे. ऍडमिन थ्रू आपण सगळं वर्डप्रेसच्या ऍडमिन थ्रू सगळं मॅनेज करू शकतो. वर्डप्रेसचं सीएमएस प्लॅटफॉर्म, त्यामुळे त्याला म्हणलेलं की कंटेंट सगळा तुम्ही ऍडमिन मधून एक ऍडमिन यूज, त्याच्यामध्ये पण तुम्ही युजर क्रिएट करू शकता. की असं समजा तू सुपर ऍडमिन असशील, ठीक आहे, तू सुपर ऍडमिन आहे, म्हणजे तुझ्याकडे सगळे कंट्रोल आहेत. तुला प्लगइन ऍड करायचं असेल तू प्लगइन ऍड करू शकते, किंवा तू मेन आहे सगळ्या ह्याच्यात, आणि तुला तुझ्या अंडर एक काम करतोय जो फक्त ब्लॉगर आहे, की ब्लॉग लिहितो, ओके. आर्टिकल लिहितोय, किंवा एक पर्टिक्युलर त्याचं काम आहे त्या साईटवरती, त्यानुसार तू त्याला तेवढे ऍक्सेस देऊन तेवढ्याच मेनूचा ऍक्सेस देऊ शकते. असं रिस्ट्रिक्टेड असतं म्हणजे रेस्ट्रिक्टेड त्याच्यासाठी. ऍक्सेस, येस, रेस्ट्रिक्टेड ऍक्सेस जे आहे ते आपण प्रोव्हाइड करू शकतो ह्याच्यामध्ये. युजर्सचे रोल जे आहेत ते डिफाईन करू शकतो, म्हणजे की किती काय काय ऍक्सेस द्यायचं. ओके. आणि सीएमएस प्लॅटफॉर्म असा जो वर्डप्रेस आहे तसे बरेचसे आहेत. आता तू असं वर्डप्रेसच का चूज केला, कारण त्याचं रिझन काय आहे की तुला जॉबसाठी पाहिजे होतं, बट दुसरे पण प्लॅटफॉर्म आहेत, काही पॉप्युलर आहेत, काही अनपॉप्युलर आहेत. विक्स वगैरे ऐकला असेल, किंवा अजून दुसरा म्हणला तर ड्रुपाल आहे, जुमला आहे, हे पण वर्डप्रेस ड्रुपल सारखेच. ऐकलंय मी, ड्रुपल आणि झुमला. हा, हे पण त्याच्यासारखेच आहेत म्हणजे सीएमएस. तसे सीएमएस अजून मॅजेंटो सीएमएस आहे,
असे बरेचसे CMS आहेत. पण आता पण त्याची वर्डप्रेस कसे रिक्वायरमेंट एवढी जास्त नाहीये ना. Drupal हा आणि Joomlaची एवढी मला रिक्वायरमेंट दिसत नाही. जेवढी इथे नाही PHP, दिसत की MySQL आणि WordPressचे. हां. ते कसं आहे माहिती का, एक जण होते Joomla डेव्हलपर भेटली होती मला एका माझ्या इंटरव्ह्यू मध्ये. तर तिने काय म्हणले हं. की Joomla जी टेक्नॉलॉजी आहे ना ती पर्टिक्युलर एक वेगळ्या कंट्रीज मध्ये यूज होते. असे टेक्नॉलॉजी वाईज पण काही काही असं आहे म्हणजे की असं नाही की पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी बोलतो Joomla बद्दल, पण काही काही असं असतं म्हणजे काही टेक्नॉलॉजीज काही कंट्रीज मध्ये फेमस असतात किंवा असं असतं. तर त्यामुळे Joomla आपल्या इंडियामध्ये जास्त नाही चालत म्हणजे. त्यामुळे आपण कसे जॉब आपण इंडियामधलेच चेक करतो ना. तर हं, तेव्हा हं. आपल्याला सापडत नाही त्या लोकेशन वाईज की Joomla मधले जास्त आहेत किंवा असं काय आहे. ओके. आपण डेव्हलपरचे जॉब भेटले की असं जरा होतं. आणि ह्या ब्लॉग साठी मेनली जे वर्डप्रेसचं जे स्टार्टिंग झालं म्हणजे जेव्हा स्टार्ट झालं वर्डप्रेस, मेन पर्पज ह्याचा काय होता की ब्लॉग बनवायसाठी होता फक्त. आता पण हळूहळू करता करता त्याच्यात तू जसं म्हणलं तुझं रिक्वायरमेंट ई-कॉमर्स साठी आहे. दुसरं हां. त्याच्यामध्ये पोर्टफोलिओचे साईट बनतात, रेस्टॉरंटचे साईट बनतात, हॉटेलचे. कुठले पाहिजे ते आपल्याला आता योगाचे साईट मध्ये एक योगाचे पण रिक्वायरमेंट त्याच्या टाइप मध्ये कुठले पाहिजे ते तुम्ही साईट आता बनवू शकता. ते प्लगइन्स जसे जसे त्याचे डेव्हलप होत गेले, एक येत गेले प्रत्येक कामासाठी. त्या प्रकारे मग हं, ते हं. येत गेले. म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला जे वर्डप्रेस मध्ये बऱ्याचशा साईट्स बनायला लागल्या. आता ऑलमोस्ट बऱ्याचशा म्हणजे सगळ्याच बनवू शकतात असं म्हणू शकतो आपण. है ना? ओके. तसं होत गेलं त्याचं. स्टार्ट ब्लॉग पासून झाली. मेन ब्लॉगिंगसाठी प्लॅटफॉर्म आहे हा. तसा आता दुसरा एक प्लॅटफॉर्म आहे मॅजेंटो मी ज्याच्यात काम केलं होतं ते फक्त ई-कॉमर्ससाठी मेन फेमस आहे. म्हणजे त्याच्यासाठीच तो प्लॅटफॉर्म मेनली डेव्हलप केलेला आहे. पण हा असा रेस्ट्रिक्टेड नाही आहे आता प्रत्येक एकासाठीच ब्लॉगसाठी. बट हं, हं, आयडियली हं. तुम्ही इन्स्टॉल केलात ना, इन्स्टॉल केलं तर त्याचं जे मेन्यू स्ट्रक्चर जे आहे, मेन्यूज वगैरे सगळं तुम्हाला डिफॉल्ट इन्स्टॉल केल्यानंतर ब्लॉगसाठी डेव्हलप म्हणजे ब्लॉग तुम्हाला जसं वेबसाईट बनवायला लागतं ब्लॉगसाठी जे फीचर्स लागतात त्याच्यासाठीच त्यांनी तसं दिलेलं असणार त्याच्यामध्ये की कॅटेगरी ऍड करायचे ब्लॉगचे तुम्हाला परत मीडिया ऍड हे करायचे आता पोस्ट. प्लगइन्स आणि तू हे बोलतोस ते म्हणजे पुट अँड ड्रॅगचे प्रकार आहेत. मग ह्याच्यामध्ये आपल्याला मॅन्युअली करायचं असेल तर काही चेंजेस जर रिक्वायरमेंट तशी असेल क्लायंटची तर होऊ शकतं? मॅन्युअली थर्ड पार्टी प्लगइन्सचे चेक करावं लागतं आपल्याला कितीपर्यंत ऍक्सेस आहे काय ऍक्सेस आहे ते चेक करून करावं लागतं कोडमध्ये चेंजेस त्याच्या ते कोड नाही कुठं आता आहे कंप्लीट कसं जर आहे. ॲक्सेस माझ्याकडे आहेत, जर कंप्लीट ॲक्सेस माझ्याकडे आहेत, तर करू शकतो. तर ते मी म्हणजे कस्टमाइज मला हवं तसं मॅन्युअली करू शकते ना हो. कोडिंगमध्ये. येस. आणि म्हणजे आता आपलं कसं साईडचं काम झालं, की आपण SEO करतो पुढे जाऊन. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. मग वर्डप्रेस आणि नॉर्मल आपली जी आहे बूटस्ट्रॅप किंवा रिस्पॉन्सिव्ह याच्यामध्ये काय फरक पडतो का SEOच्या ह्याच्यावर? म्हणजे काय विचारायचं क्वेश्चन नाही समजलं. की आता एसईओचं काम जे करतो आपण नॉर्मल साईटला आणि वर्डप्रेस साईटला हं, हे दोन डिफरन्सेस पाहिजे ना. तर मग हां. इथे इथे होताना इथे प्लगइन्स म्हणजे अवेलेबल आहेत. डिफिकल्टी काय होते का? तू जेव्हा वर्डप्रेसची साईट मध्ये तू SEO करायला जातोस आणि किंवा जी नॉर्मल आपली आहे रिस्पॉन्सिव्ह, बूटस्ट्रॅप म्हण. तर ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये जेव्हा आपण SEOचं वर्क करतो, तर डिफिकल्टीज येते का SEO वाल्यांना? आणि जर येत असेल तर मग त्याचे सोल्युशन आपल्याकडे असतात का? कारण वर्डप्रेस आपण ते केलेले असते ना. वर्डप्रेस मध्ये त्याचे प्लगइन्स आहेत तुम्हाला एसईओ करायसाठी. एसईओ चे जे टॅग्स तुम्ही टाकता ना मेटा टॅग्स साठी वगैरे त्याचे सगळे ते हं. प्लगइन्स अवेलेबल आहेत. तर दोन प्लगइन्स मोस्ट पॉप्युलर आहेत. योस्ट एसईओ आणि ऑल इन वन एसईओ पॅक असं आहे. तर ते दोन प्लगइन थ्रू आपण त्यातली एखादी चूज करून आपण एसईओचं काम करू शकतो आपल्या त्याच्यावरती. आणि एसईओ करताना तुम्हाला माहिती आहे जसं प्रत्येक पेजसाठी तुम्हाला करावं लागतं त्याच्यानुसार त्याचे ते कीवर्ड्स. कीवर्ड्स वगैरे टाकून करावं लागतं. हं. हम्म. तर त्या ह्याच्यात ऑप्शन आहे ओके. त्याचा काही हं, प्रॉब्लेम हं. नाहीये. एसईओचाही ऑप्शन आहे कारण त्यामुळे आमच्याकडे जेव्हा वर्डप्रेसचं स्टार्ट केलेलं ना, जी एक होती तिला कंप्लीटली असं हे येत नव्हतं. पण SEO वाल्यांना मग प्रॉब्लेम येत होते, की त्या साईटवर वर्क करायला. हम्म, हम्म. ते म्हणून एसईओ म्हटलं. म्हणजे एसईओ स्पेशालिस्ट होते का ते? म्हणजे फक्त हो, एसईओ वरच काम करायचं का? हां, SEOची आमची टीम आहे ना. अच्छा. तर हं. मग त्यांना प्रॉब्लेम आला तिथे करताना त्यांना एसईओ नाही करता आलं त्या साईटचं. हो.
म्हणजे मग त्यांना ते कळालंच कोण नाही, हे वर्डप्रेसचं जरा डिफिकल्टी पडली त्यांना. ते असं झालं की ते त्यांनी प्लगइन टाकल्यानंतर पण वापरलंय मग का ते नाही त्यांनी माहित नाही. आता तुमची केस काय आहे ना, हां. ते केस अंडरस्टँड केल्यानंतर मग मी काय बोलू शकेल, नाही तर असंच बोललं तर ते नाही चुकीचं तसं राहील. नाही म्हणजे जर कसं आता हे तिला पण कम्प्लिटली ह्याच्याबद्दल माहिती नव्हती. बेसिक आपण बोलतो तसं होतं तिचं. त्याच्यामुळे हम्म. तिने ते सॉल्व्ह करू शकली नाही. तसं नको व्हायला, तसं म्हणते मी. जर ते एस-सी-ओ रिगार्डिंग काय जर आला प्रॉब्लेम वर्डप्रेसच्या ह्याच्यात, तर तो मी सॉल्व्ह करू शकते का? हा, करू शकतो. SEO चे जे प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह होतील. ओके. ठीक आहे. ठीक तर आहे. मग मी इन्स्टॉलेशन साठी जे लिंक आहे ते गो थ्रू करून तुला कम्प्लिटली का हे करू सांगू तुला, की म्हणजे शेवट 7 मध्ये सांगू तुला माझ्यासोबतच इन्स्टॉलेशन इथं करता करता. माझं ऍक्च्युली काय काय? ह्याच्यातला फर्स्ट पार्ट, ह्याच्यामध्ये 2 पार्ट आहे. एक झॅम्प इन्स्टॉलेशनचा पार्ट आहे, सेकंडली वर्डप्रेस इन्स्टॉलेशनचा पार्ट. तर झॅम्प इन्स्टॉलेशन माझ्याकडे झालेलं आहे. झॅम्प इन्स्टॉलेशनच्या पण हे मी कम्प्लिटली स्टेप्स जे आहेत तुला एकदम व्यवस्थित समजवलेलं आहे ह्या लिंक मध्ये. जर ते मिसिंग असेल तुझं तर मी गो थ्रू करतो फक्त, कारण माझं ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे. ते मला रिमूव्ह करून इन्स्टॉल करायचं म्हणल्यावर माझे ते सगळं थोडं टाइम कन्झ्युमिंग होऊन जाईल. प्रोजेक्ट त्याच्यामध्येच आहेत ना, तर मग प्रोजेक्ट पण मूव्ह ओके. करावे लागतील. मी हे गो थ्रू चालेल. करवतो तुला, नाही तर झॅम्प इन्स्टॉलेशन कसं आहे काय आहे, इझी आहे खूप. आणि चालेल. त्यानंतर सेकंड पार्ट जो आहे वर्डप्रेसचा, मी तुला समोरासमोर करून दाखवतो. ओके. ठीक आहे. तर झॅम्प जे आहे, मेनली झॅम्प काय आहे फर्स्टली सांगतो तुला काय आहे झॅम्प आणि कशासाठी यूज करायचं आपल्याला. तर तुला झॅम्प म्हणजे ह्याच्यामध्ये बघ, एक्स स्टँड्स फॉर एनी ऑपरेटिंग सिस्टम. एनी म्हणजे आता तुझी कुठली पण असू शकते, लिनक्स, मॅक किंवा विंडोज. कुठलीही बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम असेल तर त्यासाठी एक्स स्टँड करतो. म्हणजे कुठले XYZ ऑपरेटिंग सिस्टम त्या टाइप मध्ये त्याने एक्स ला डिनोट केले तिथे. पण नंतर ए म्हणजे तिथं सांगितले की अपाचीचं सर्व्हर आहे. ओके, अपाचे आहे. आणि नंतर एम मारियाडीबी साठी आहे, मारियाडीबी और MySQL डेटाबेस साठी. PHP आणि पर्ल टेक्नॉलॉजीज सपोर्ट बरं. साठी. हे 2 टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये सपोर्ट करतात. तर अशा हे झॅम्पचं महत्व. तर आता झॅम्प इन्स्टॉलेशन जे आहे ते तुला झॅम्पच्या ऑफिशियल साईटला लिंक दिली येते. आपल्याचे फ्रेंड तिथे जाते. हा, इथे लिंक दिलेली आहे त्यांनी ह्याच्यामध्ये आर्टिकल मध्ये, फ्रॉम आप्पाचे फ्रेंड्सच्या तिथे. तर त्याला क्लिक केल्यानंतर ऑफिशियल वेबसाईट्सला जायला यायचा झॅम्पच्या. मग तिथे गेल्यानंतर ना तुला प्लॅटफॉर्म चूज करावा लागतो. ठीक आहे. तर प्लॅटफॉर्म तुझा कोणता आहे, तू विंडोज यूज करत असशील तर विंडोज साठी करशील, लिनक्स असेल, मॅक असेल, जे तुझा प्लॅटफॉर्म आहे तो चूज करून पहिल्यांदा हे झॅम्पचं सॉफ्टवेअर डाउनलोड करशील. ठीक आहे. त्यांनी तिन्ही प्लॅटफॉर्म साठी दिलेलं आहे तुला. तर तू विंडोजलाच करतेस का काम? हो. मुंबईला जास्त विंडोज आहेत वाटतं. आणि जरा स्मॉल स्केल मध्ये असतं विंडोजचं जरा, तेवढा टाइम नसतो है ना. हां. इथं आमच्या आधीच्या कंपनीमध्ये MNC होती ना, निवांत होतं सगळं. म्हणजे प्रॉब्लेम येताना मग नंतर ऍडमिनला कॉन्टॅक्ट करायचं. तो ऍडमिन सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर वगैरे असतात ना, मग त्यांच्या हां, हां. सगळ्या कॉन्टॅक्ट वगैरे करून मग ते कधीतरी काय प्रॉब्लेम इश्यू आला तर ते येणार कधी. ते सर्व निवांत चालतं. तिकडे जरा सिक्युरिटी लेवल जास्त असते ना. हम्म. ठीक आहे. मग नंतर इथे इन्स्टॉलेशन होताना तुला इथे अँटीव्हायरस असेल तुला तर तिथे विचारेल, एक वॉर्निंग येईल, तर ह्याला कंटिन्यू कर इन्स्टॉलेशन साठी. जर अँटीव्हायरस असेल तर माझ्याकडे हे आहे क्विकहिलचा. तर त्यानंतर तुला तिथे असं काहीतरी वॉर्निंग येईल अँटीव्हायरस, ते नोटिफिकेशन त्याला जाऊन अँटीव्हायरस सॉफ्टवेअर. ते झालं येस केलेस तर मग तुला ही विंडो ओपन होईल नेक्स्ट वाली झॅम्पची. मग ह्याला नेक्स्ट करत जा. आणि इथे टेक्नॉलॉजी स्टॅक जो आहे तुझं दुसऱ्या हे सगळे चेक मार्क करून ठेवले तरी चालतील. जर तुझा कॉम्प्युटर म्हणजे हे हेवी लोड घेऊ शकत असेल तर सगळे टिक मार्क करून ठेव. कधी मागं पुढं तुला कुठल्या डेव्हलपमेंटला लागला तर तुला राहून जाईल ते बाकीचे पण जे सॉफ्टवेअर ह्याच्यामध्ये पॅकेजमध्ये येतील ना, ते सगळे अवेलेबल होऊन ते. जातील तुला. पर्लला पर्ल मध्ये कधी डेव्हलपमेंट करणार असेल तर टिक मार्क त्यानुसार इथे तू करू शकते. बेसिकली त्यांनी केवढे दिलेत ना तेवढे तर लागणारच आपल्याला डेव्हलपमेंटसाठी वर्डप्रेसला. ठीक आहे. आणि हां. जर ऍडिशनल लागणार असतील तर आपण मग ते टिक मार्क करून ते जे सर्व्हिसेस आहेत ते घेऊ शकतो.
पर्ल काय आहे? पर्ल पण एक लँग्वेजेस आहे ना. पर्ल नाही ऐकलं का? ओके. नाही. पर्ल पण एक लँग्वेजेस आहे, डेव्हलपमेंट लँग्वेज. ओके, पण वेब डेव्हलपमेंट मध्ये यूज होते. ओके. मी पण पर्लचं जास्त नाही केलं, पण लँग्वेजेस नाही तेवढं. जास्त डेव्हलपमेंट नाही केलं त्याच्यात. पर्ल कधी नाही ना कशामध्ये कोणाला असं कोणत्या सिलेबस मध्ये हां. किंवा अकॅडमिक्स मध्ये कधी झालेलं नाही कोणालाच. नाही. आणि तेच. अजून पण नाहीये नवीन कोणी स्टुडंट्स नाही. येतात ना त्यांच्याकडे पण नसतं हे पर्ल लँग्वेज. मग हे सिलेक्शन झाल्यानंतर पुढे आलं की मग तुझा फोल्डर चूज कर. फोल्डर चूज करताना इथे सी ड्राईव्हच्या ऐवजी डी ड्राईव्ह घे. डी ड्राईव्ह मध्ये एखादा हं, झॅम्पचा फोल्डर क्रिएट कर आधी. मग तो तिथे हं. ब्राउज करून सिलेक्ट करून घे. कारण सी मध्ये कसं जर विंडोज फॉर्मॅट वगैरे झाले तर प्रोजेक्ट जातील. कारण मला अनुभव आहे हो. तसा आहे. अच्छा. हां. सी मध्ये नाही ठेवायचे कधी कोडिंगचं काम आपलं कधी पण. कारण जेव्हा ओके. फॉर्मॅट करतो तेव्हा लक्षात राहत नाही. तर ते हं, गेले हं. तर प्रोग्राम जातात आणि किंवा करप्ट झाली तुमचं काहीतरी करप्ट झाला झॅम्प वगैरे किंवा काही सॉफ्टवेअर करप्ट झाले ना, आपल्याला लक्षात हं. नसेल जरी ह्यातले काढायचे प्रोजेक्ट्स, तर मग फॉर्मॅटिंग वगैरे अच्छा. झालं किंवा तेव्हा जाऊ शकतं काय. त्यामुळे जरा लक्ष ठेवून डी ड्राईव्हमध्ये इन्स्टॉलेशन करशील ह्या स्टेपला. ओके. मग नंतर ना हे काय नाही ते साईटला टिक केलं तर मग पुढे जाईल त्याच्या लिंकला, ऑफिशियल लिंकला इन्फॉर्मेशन लर्न मोर म्हणून. इथे रेडी टू इन्स्टॉल आहे नेक्स्ट. इथे सगळं अनपॅक होऊन जाईल सॉफ्टवेअर. अनपॅक होऊन तुझं झिप म्हणजे एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल. येताना झिप मध्ये येतं ना ते झॅम्प. हां. झिप किंवा एक्स येईल, पण ते अनपॅक होऊन सगळे एक तुला त्याच्यामध्ये इन्स्टॉलेशन होऊन जाईल तुझ्या त्या डी झॅम्प फोल्डरमध्ये डी ड्राईव्ह मध्ये जे बनवशील ना, तिथे सगळं हं, अनपॅक हं. होऊन जाईल सगळे टेक्नॉलॉजी जे असतील त्याचे दाखवून. मग ओके. इथं कंट्रोल पॅनल हे फिनिश झाल्या झाल्या त्यांनी म्हणतील की कंट्रोल पॅनल ओपन करू का नको. कंट्रोल पॅनल म्हणजे इथे मी दाखवतो. तर तुला जर हे फर्स्ट टाइम ओपन होईल ऑटोमॅटिकली इथे विचारल्यामुळे स्क्रीनमध्ये दाखवतायत ना ते की डू यू वॉन्ट टू हां. स्टार्ट द कंट्रोल पॅनल नाव. म्हणजे आता विचारतात आहे की फिनिश झाल्या आम्ही लगेचच चालू करू कंट्रोल पॅनल. कंट्रोल हं, हं. पॅनल म्हणजे तिथून तू हँडल करू शकतेस की तुझं अपाचे सर्व्हर आणि MySQL जे आहे ते चालू ठेवायचं का बंद ठेवायचं डेटाबेस त्याचे ऑपरेशन. इथे आहे माझं स्टार्ट आहे सध्या. मग हे ह्याच्यावर क्लिक केल्यावर स्टॉप होतं. स्टॉपवर क्लिक केल्यावर डेटाबेस पण स्टॉप करायचं MySQL तर मी त्याच्यावर क्लिक केल्यावर स्टॉप होतं. अपाचे लागणार चालू जेव्हा PHP रिलेटेड कोणता कोड चालवायचा असेल तर. जेव्हा हं, हं. डेटाबेसचे रिलेटेड डेटाबेस बनवायचे आहे किंवा डेटाबेसचे रिलेटेड काय काम करायचं असेल तर MySQLचं पण स्टार्ट करून ठेवायची सर्व्हिस. ओके. आणि आधीपासून काय MySQL इन्स्टॉल असेल तर इथे कॉन्फ्लिक्ट आले ना, तर पोर्ट नंबर चेंज करावा लागतो. जर कोणता MySQL काय काम करत असेल, MySQL दुसरा अजून सॉफ्टवेअर इन्स्टॉल असेल ना, हं, हं. तर मग पोर्ट नंबरचा कॉन्फ्लिक्ट येऊ शकतो. तेवढं फक्त आलं तर मला सांगशील, मी तो रिझॉल्व्ह करायचं कसं सांगतो. ओके. इथेपर्यंत समजलं का? हां. हं. हां, इथे त्यांनी स्टेप्स दिलेलेच आहेत. कसं काय स्टार्ट करायचं. आर्टिकल पण थ्रू मग गेलीस ना हे पोर्टचं तू बोललास बघ म्हणजे MySQL जर दुसरीकडे पण तुझं काही ओपन असेल, तर तुला ते पोर्टचा इश्यू येणार. हं. मग तो तुला ह्याच बॉक्स थ्रू सॉल्व्ह करायला लागणार आहे की हां, इथे आता कॉन्फिगरेशन तुझं असतं. कॉन्फिगरेशन मधून ना पोर्ट नंबर तुम्ही हं. चेंज करू शकता. एका सॉफ्टवेअरला एकच पोर्ट नंबर असतो. ओके. मग हां, तो तर मॅन्युअली चेंज होतो. मॅन्युअली आपल्याला कॉन्फिगरेशन फाईलमध्ये जाऊन आतमध्ये एक पोर्ट नंबर आहे याचा समजा 88 काय इथं पोर्ट नंबर लिहिला होता. 3308 हा समजा पोर्ट नंबर सेम MySQL अजून एक आता .NET साठी जे MySQL कुठलं तरी अजून एक यूज करतात. माझ्याकडे होतं. काहीतरी त्याचं नाव आहे. बेंचमार्क का काहीतरी बेंच का काहीतरी आहे. त्याचा यूज करायला लागलात ना तुम्ही मेन 2 MySQL तर ते प्रॉब्लेम येतात तुम्हाला. ओके. हां. 2 डेटाबेसेस सेम पोर्ट एकदा यूज झाला ना, असे बरेचसे हं, सर्व्हिस हं. असतात. Skype पण चालू केलं ना, Skype वापरायला लागली तरी पण तुला प्रॉब्लेम येणार कुठल्यातरी एका ओके. पोर्टला. म्हणजे मग हे काही-काही जे वेळी कॉन्फ्लिक्ट्स होतात. कॉन्फिगरचा हा हं. जो कॉन्फिगरचा टॅब आहे, त्याच्यावरून मग आपण क्लिक करून तो नंबर चेंज करायचा असं आहे का? हां. प्रॉब्लेम आलाच तरच आहे. प्रॉब्लेम आला तरी हा रेडीमेड खूप जणांना प्रॉब्लेम येतो. हा जुना प्रॉब्लेम आहे. त्यामुळे असं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ते फक्त आलं तर ओके. तुला फक्त सर्जरी केला तरी तो प्रॉब्लेम की पोर्ट नंबर कॉन्फ्लिक्ट होते MySQLचं तर सोल्युशन ऑनलाईन हं. भेटून जातं की कसे काय स्टेप्स आहेत. 4-5 स्टेप फॉलो केल्या-केल्या
3-4 ठिकाणी पोर्ट नंबर चेंज करायचे असतात. कॉन्फिगरेशन आणि इथं अजून एक असतं, इथे कॉन्फिग मध्ये जाऊन असतं अजून सर्व्हिस अँड पोर्ट नंबर. इथे हा अपाचेचा आहे, हा MySQLचा. इथे जाऊन चेंज करायला लागतो. इथे एकदा 2-3 ठिकाणी आहेत ते, तिथे नेटवरती पूर्ण आर्टिकल आहे, तिथून सगळं सांगतील कसं काय चेंज करायचं. प्रॉब्लेम आलाच तर तिथून समजून जाईल तुला कसं करायचं. हे झाल्या लगेचच हे URL हिट करायचं लोकल होस्ट. लोकल होस्ट म्हणजे हिट केल्यानंतर काय समजतं, की तुझं जे झॅम्प आहे ना, ते व्यवस्थित इन्स्टॉलेशन झालंय का नाही कळतं. आणि लोकल होस्ट म्हणजे काय, की लोकली तू साईट आता होस्टिंग करू शकते. ओके. साईट आपण ऑनलाईन होस्ट करतो ना वेब होस्ट वरती, ती वेबसाईटचे ऑफलाईन डोमेन असणार. ती ऑफलाईन असणार. आपल्या कॉम्प्युटरवर आपण सगळं टेस्ट करू शकतो आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्या खर्चाने नंतर लागलंच तर मग आपण हे करू शकतो, ऑनलाईन जायचं असेल तर लाईव्ह. अच्छा. पण सगळेजण पहिल्यांदा जास्ती करून मग काम जे करायचे सगळं लोक कंप्लीट लोकली करून घेतात, कारण लोकली फास्ट पण होतं डेव्हलपमेंट वगैरेचं. तिथे ओके. एडिटर्स वगैरे नसतात ना वरती ऑनलाईन सर्व्हरला. एडिटर्स वगैरे असली तर हां, तरी हां. ते चेक करावं लागतात. नॉर्मल एडिटर असतो एक नोटपॅड सारख्या टाईपमध्ये. पण आपले सगळे ऍडव्हान्स एडिटर असतात ना, इथे सगळे आपण मॅनेज करू शकतो ना प्लगइन्स वगैरे टाकून. तू पण युज करत असशील ना ते प्लगइन्स वगैरे ह्याच्यामध्ये टेक्स्ट एडिटर्स मध्ये? काय झालं? टेक्स्ट एडिटर मध्ये प्लगइन्स वगैरे सर्व्हिसेस वाढवायला युज करत असशील ना? म्हणजे प्लगइन्स म्हणजे इन द शॉर्टकट सेन्स सबलाईम टेक्स्टला टेस्ट एडिट हे येतात, प्लगइन्स येतात. त्याच्याने आपण शॉर्टकटनी आपल्याला समजा HTML ला काही शॉर्टकट्स हवेत, जर आपण टाईप केलं की त्याचे सजेशन यायला लागतात किंवा असे हो, कोणते सबलाईमच यूज करते मी. त्याच्यामध्ये आहेत मग प्लगइन्स आहेत बरेचसे. त्याच्याने तुझं काम सोपं होऊन जातं. कुठलं तरी एखादं फीचर अवेलेबल नाहीये समजा, किंवा तुला एरर रन हां. टाइम चेक करायचे, रन टाइम एरर जावास्क्रिप्टचे जर काम ओके. करता तिथं रन टाइम एररसाठी किंवा लाईव्ह ब्राउझर पण चेक करायचं असेल ना, त्याचं पण एक प्लगइन आहे. म्हणजे अँग्युलर वगैरे जसं लगेचच दिसतं ना, रिफ्रेश करावं लागत नाही. तसं लाईव्ह रिलोड वगैरे काय प्लगइन आहेत त्याचे. तर ते हो, त्याचे इन्स्टॉलेशन प्लगइन्स आहेत, पण त्याच्यात मी एवढी अजून त्या प्लगइन्सच्या ह्याच्यात अजून गेली नाहीये. त्याचं पण कधी लागलं तर सांगेल मी कसं इन्स्टॉलेशन करायचं. ते प्लगइन्सनी हं. थोडं काम सोपं होऊन जातं. काही कामं जे आपल्याला आपण शोधतो ना कधी-कधी एरर उगाचच इकडे-तिकडे. हां, 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 कोड हां. हायलाइटिंग पण व्यवस्थित होते. आता खालचा ओके. तुझा शेवटचा ड्यू कोणता आहे? ड्यू आपण असतात ना नेस्टेड ड्यूज, हां, तिथं पण हां, आपण हां, हां, कधी-कधी हां, हां. शोधायचा वगैरे प्रकार करतो ना, तसं नाही होत. ते क्लिक हां. केल्या-केल्या बरोबर त्याचा वरचा कोणता ते आहे तो बरोबर कळतं की हायलाइट हा होतं. इथे ओपन आहे तर तो क्लोज कुठे होतोय ते. हां. ते हं. सगळं ते नवीन एडिटरमध्ये ते व्हिज्युअल स्टुडिओमध्ये तर अजून जास्त चांगलं केलेलं. ते आयडिया आहे ना, ते टेक्स्ट एडिटर नाही. त्याच्यामध्ये ओके. थोडासा अजून व्हिज्युअल स्टुडिओ मी अजून नाही यूज केलाय. मी सबलाईम यूज करते. मी पण सबलाईमच यूज करतो. नाही हं. म्हणजे ते स्विच करायला पाहिजे म्हणतात आयडी ते व्हिज्युअल स्टुडिओला सुद्धा चांगलं आहे. चालू आहे, माझा पण तोच विचार चालू आहे. हां. व्हिज्युअल स्टुडिओ. त्याच्यामध्ये जरा सगळ्याच टेक्नॉलॉजी होतात. ह्याच्यात पण होतात तसे, पण त्याच्यात जरा चांगलं आहे म्हणतात अजून. लोकं अँग्युलर वगैरे रिएक्ट वाले पण ते जरा जास्त वापरतात ना, असं. हं. कुठलीही नवीन टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये होऊ शकते असं. त्याच्यात पण होऊ शकते. फक्त प्लगइन काय असतील ते सगळ्यामध्ये टाकले की त्याचं काम होतं. ठीक ओके. आहे. ऑफ टॉपिक नको जास्त. इथे येतो मी परत. इथे झालं. लोकल होस्ट टाकल्यानंतर ना काय होईल, की ते समजेल की तुझं इन्स्टॉलेशन जे आहे झॅम्पचं ते बरोबर झालंय का हं. नाही झालंय. तर ही अशी जर सक्सेसफुली स्क्रीन ओपन झाली तर समजायचं की इन्स्टॉलेशन तुझं लोकल म्हणजे झॅम्पचं व्यवस्थितपणे झालेलं आहे. हं. हे मी आतले सगळे ते वाचत नाही सेंटेन्सेस ते तुला वाचायची पण जास्त गरज नाही पडणार. तुला जर कुठे आडलं वाचलं की बाबा अजून एकदा मी थोडं एकदा गो थ्रू केले तर मला समजून जाईल व्यवस्थित. तर तुला या आर्टिकलची लिंक पाठवतो मी. ओके. इन्स्टॉलेशन मध्ये कुठे काय अडलं तरी मला तू सांगू हं. शकते परत. म्हणजे वर्डप्रेसचं जे तुझं फाईल्स आहेत ना, वर्डप्रेस काय करावं लागेल तुला इथून डाउनलोड करावं लागेल आधी ह्या लिंकवरून. wordpress.org वरती जाऊन तुला डाउनलोड करावं लागेल. ठीक आहे. ते गेट वर्डप्रेस वर क्लिक केलं की ह्यानंतर ना इथं डाउनलोड वर्डप्रेस करायला लागेल. ठीक आहे. हं. मग हे व्हर्जन हे डाउनलोड केल्यानंतर इथे
नाही, ती दुसरीकडे डाउनलोड केली मी. डाउनलोड केल्यावर याची झिप फाईल भेटेल. असं ही झिप फाईल भेटेल इथे. मग ही झिप एक्स्ट्रॅक्ट करायची आणि आपल्या ह्याच्यामध्ये टाकून द्यायची आपल्या. नाही, हे दाखवतो मी तुला, झॅम्प. राहू दे. हे पूर्ण दाखवतो. हे जर ते झॅम्प तर इन्स्टॉल आहे ना, हे पूर्ण करून दाखवतो मी. म्हणजे हे पण एक तुझं प्रॅक्टिकल डेमो होऊन जाईल. तर म्हणाल हा थेरी सांगतो. नाही नाही, असं काय नाही. नाही म्हणजे थेरी सांगत नाहीये, पण काय असेल ते आपण मी सांगतो बरोबर, ते समजून जातात समोरच्याला. आता डी ड्राईव्ह मध्ये एक फोल्डर आहेच आहे माझा ऑलरेडी. डी ड्राईव्ह मध्ये ना, ओके. डी ड्राईव्ह मध्ये अजून एक फोल्डर आहे माझं. मी नेस्टिंग करून ठेवलेलं, तुला जिथे हवं तिथे ठेवशील. आणि मी मेन इन्स्टॉलेशन कसं करायचं ना ते सांगेन. जी ड्राईव्ह मध्ये गेलं, डी मधून परत आतमध्ये ते जी आहे ते ऍक्च्युली माझं आधीच एक रिझन आहे, त्यामुळे ते असं आतमध्ये परत डीच्या आत जी ड्राईव्ह केलंय. झॅम्प मध्ये झॅम्प फोल्डर आहे ना, हा मी बनवला होता. ठीक आहे, माझा डी ड्राईव्ह नंतर ओके. अजून एक मध्ये फोल्डर आहे, नंतर झॅम्प आहे. तुला जसं सोयीस्कर पडेल तसं ठेवशील. आणि मेन इथे झॅम्पचं इन्स्टॉलेशन जे आहे ना, आधी जे होतं, आधी सॉफ्टवेअर होता फर्स्ट पार्ट झॅम्प इन्स्टॉलेशनचा, जो मी तुला सांगितला होता हा. वर्डप्रेसच्या आधीचा, तो तुझा हा. इथे एक्स्ट्रॅक्ट होऊन येईल सगळा असा. म्हणजे म्हणजे जे झॅम्प आपण इन्स्टॉलेशन जो इन्स्टॉल केलाय झॅम्प, मग तो आपण रन केल्यानंतर जी फाईल एक्स्ट्रॅक्ट पूर्ण जी होते, म्हणजे त्याच्यात जे हे एवढे अनपॅकिंगची फोल्डर्स जी असतात. प्रोसेस, अनपॅकिंगची जी प्रोसेस होते ना, इथे जी स्टेप होती अनपॅकिंग फाईल्स, हे अनपॅकिंग झाल्यानंतरचे फाईल्स इथे आहेत ते. ओके. पण तुला तिथं फोल्डर सिलेक्शन कुठं केलं होतं? त्याच्या वरच्या स्टेप मध्ये केलं होतं फोल्डर सिलेक्शन. बाबा इथं म्हणजे हे आहेत अजून थोडे स्टेप मधल्या, ते काय पण फोल्डर हा. सिलेक्शन केलं होतं तू इथं, है ना, की माझं फोल्डर हो सिलेक्शन आहे. हो हो हो. तुझं जे असेल ते फोल्डर सिलेक्शन करून घ्यायची इथं ब्राउज करून. हा. मग नंतर ना तुला ते बरोबर तिथे जाऊन एक्स्ट्रॅक्ट होऊन जातात त्या फाईल, हा. अनपॅक होतात इथे. मग तेच इथं हो. झालेलं आहे. माझा ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे, त्यामुळे मी हे नाही दाखवलं तुला स्टेप. नंतर ना आपलं जे वर्डप्रेस आहे ते कसं करायचं ते दाखवून देतो मी. आर्टिकल खूप सोपं आहे ते, म्हणजे पूर्ण डिटेल्ड स्क्रीनशॉट्स दिलेले आहेत. जर तुला हा. प्रॉब्लेम हा. येणार नाही, मी एकदा सांगितलं की बहुतेक समजून जाईल ओके. तुला सगळं. आता बघ, एचटी डॉक्स मध्ये ना, झॅम्पच्या आतमध्ये एचटी डॉक्स जो फोल्डर आहे ना, त्याच्यामध्ये आपले मेन सगळे जे पीएचपी रिलेटेड फाईल असतील किंवा प्रोजेक्ट जे असतील ना, ते सगळे ह्याच्यामध्ये हा. जातात. हा. आणि ओके. ह्याच्यामध्ये डायरेक्टली टाकलं तरी चालेल, किंवा तुझा एक डायरेक्टली टाकलं तर थोडं कन्फ्युजन होईल त्यांच्या फाईल्स आणि तुझ्या फाईल्स मध्ये. तर एक हा. हा. प्रोजेक्ट हा. फोल्डर मी जास्ती करून मेंटेन ठेवतोच. त्याच्या प्रोजेक्टच्या नावामध्ये मी तिथे झिप टाकतोय. फोल्डर एक्स्ट्रॅक्ट करून टाकायला लागेल तुला इथे, झिप नाही चालणार डायरेक्ट. एक मिनिट इथे टाकून देतो. मी बाहेर घेतोय, माझा वर्डप्रेस ऑलरेडी आहे म्हणून मी नाव चेंज केलं. वर्डप्रेस अंडरस्कोर हा. मिनिमम हा. म्हणून ठीक आहे. केलंय. ठीक आहे. हा. तर हे सगळे वर्डप्रेसचे एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतरच्या फाईल्स आहेत. ठीक आहे. आता ह्याला ऍक्सेस कसं करायचं? लोकल होस्ट केल्यानंतर माझं इन्स्टॉलेशन मी पण दाखवतो झालेलं आहे का नाही बरोबर. हे असं येणार. फक्त लोकल होस्ट हिट ओके. करायचं बरं का, डॅशबोर्ड नाही हिट करायचं. ते ऑटोमॅटिकली ते रिडायरेक्ट होतं तिथं. ओके. त्याचं जे आहे ते डॅशबोर्ड म्हणजे मेन पेज आहे त्यांचं, इथं सगळं दिसतं ते काय काय इन्फॉर्मेशन आहे ते म्हणजे झॅम्प तू बद्दलची. डायरेक्टली URL ला लोकल हा होस्ट स्लॅश टाकलंस की झालं. स्लॅश पण नाही टाकलं तर सगळं येऊन जातं ऑटोमॅटिकली. लोकल होस्ट जरी टाईप केलं ना तू, की तुझं इन्स्टॉलेशन आहे की नाही ते हा. बरोबर हा. ते दाखवतं. मग माझं पण इन्स्टॉलेशन इथे आहे बरोबर, दाखवतो. त्यामुळे दाखवतं. हे तुझं लोकल होस्टचं झालं. त्यानंतर मग माझा कुठं आहे, आतमध्ये मी एक प्रोजेक्ट नावाचं डिरेक्टरी बनवली होती. डायरेक्ट तुझं झॅम्प नंतर इथं नाही तुला प्रोजेक्ट झॅम्प नंतर एचटी डॉक टाईप करायची गरज नाही पडत. डायरेक्ट तुला डायरेक्ट प्रोजेक्ट. प्रोजेक्ट फोल्डरचं नाव तिथे तुला मेन्शन करायचंय. जर तुझं नसलं असतं काय, प्रोजेक्टच्या एचटी डॉक्स मध्ये पण ठेवता येतं म्हणलं होतं ना मी. तर एचटी हा. डॉक्स मधली ती इंडेक्स फाईल एक्झिक्यूट झाली होती आधी. ही त्यांची जे ओके. डॅशबोर्ड दिसतंय ना तुला,
आधी दिसलं हा होतं हा ते इथं एक्झिक्यूट होत होतं. हा मग ह्यांच्या फाईल्स मध्ये कशाला उगाच आपण मिक्स करायचं, म्हणून मी तुला म्हणलं होतं की htdocs मध्ये प्रोजेक्ट फोल्डर बनवायचा आपला आणि मग इथं मी वर्डप्रेस अंडरस्कोर मिनल जी फाईल घेतली होती, झिप फाईल तिथे एक्सट्रॅक्ट करून ठेवली होती, तुला दाखवलं मगाशी. हा हा वर्डप्रेसची जी झिप फाईल आहे ती. मग आता मी इथे हे तू ऍक्सेस मला करता दाखवण्यासाठी हे केलंस की डिफॉल्ट तू म्हणजे हे करतोसच? हा नाही असंच करतो, माझे प्रोजेक्ट्स आहेत ना बाकीचे इथंच आहेत. प्रोजेक्ट्स म्हणजे तुझ्याकडे डिरेक्टरीमध्ये. पण त्या फाईल सेव्ह राहतील आणि तू मग नंतर अपलोड करताना मग ते बाहेर HTTPS च्या ह्याच्यात हे करतोस का, सेव्ह करतोस? HTTPS च्या मध्ये म्हणजे आता हा तू जो फोल्डर बनवलास HTTPS च्या म्हणजे मध्ये पण तू बोलतोस ना फाईल असतात. htdocs, अच्छा htdocs म्हणते का तू? हा HTDocs, हा हा HTDocs त्याच्यात पण फाईल्स असतातच ना, आपण हा त्याच्यात पण ठेवू शकतो ना. तिथे ठेवू शकतो डायरेक्टली. प्रोजेक्ट्स नाव तुला दाखवतो मी, तिथे पण रन करून आपली, तिथे पण रन नाही पण करून मी म्हंटल की मग हा वेगळा फोल्डर का? आपल्याला जरा ऑर्गनाइज्ड होतं ना थोडं. त्यांचे फाईल्स तिथे असतात ऑलरेडी. थोडं तुझं डिफॉल्ट इन्स्टॉलेशन करशील ना तू, तेव्हा तुला दिसेल हे हा जे दिसतात ना सगळ्या, हे बघ हे आयकॉन त्यांचा फेव आयकॉन जे तिथं ह्याच्यामध्ये दिसला होता, हा 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 साईट ओपन केल्या हो केल्या, डॅशबोर्ड ऍक्सेस केल्या केल्या, वरचा जो आहे तो इथला, हा हा हो है ना. हो आणि बाकी सगळे टायटलला. रिलेटेड रिलेटेड जे दाखवायसाठी जे डॅशबोर्ड दाखवायचं पेज आहे आणि तिथल्या लिंक्स जेवढ्या आहेत ते पेज साठी दाखवायचं जे आहे ना htdocs मध्ये हे ठेवलेलं आहे त्यांनी सगळं. तर त्यांच्यामध्ये आपलं कशाला मिक्स ओके. करायचं ना, सापडायला जरा अवघड होतं ना. मग म्हणून मी म्हणतो जाऊ दे, हा हा प्रोजेक्ट्स आपले एक डिरेक्टरी बनवली त्याच्या आत गेलं की मग काय प्रॉब्लेमच नाही, आपले आपले प्रोजेक्ट असतात सगळे. हा जास्त करून असं मेंटेन ठेवतात लोक. ओके. तुला म्हणजे हे तर तुझ्यावरती प्रेफरन्स आहे की तुला कसं सोपं जातं. हम्म. मी कोणत्याला कोणतं असं नाही सांगत की माझंच लागतो असं काही नाही की हेच करायला पाहिजे. मी जस्ट चांगले प्रॅक्टिसेस सांगतो की आपलं आपलं सोपं कसं लक्षात राहील. ओके. कारण उगाच नंतर अटकून जातो ना आपण, चुकून त्यांच्या फाईलला काहीतरी केलं तर कुठेतरी प्रॉब्लेम होऊ शकतं. कारण कोर हा फाईल्सला हा कधी काय प्रॉब्लेम होऊ द्यायचा नसतो. कोर ओके. फाईल्सला हा जसं विंडोजला पण, विंडोजच्या सी ड्राईव्ह मध्ये तू काही जाऊन करू शकत नाही. तिथं काहीतरी खराब का केली की नाही. विंडोज नाही चालणार तुझं बरोबर. हो बरोबर आहे. हा, हे एक जण शैतान ओके. असतात, सी ड्राईव्ह मधलं डिलीट करतात डायरेक्ट सगळं. वर्डप्रेस मिनल जे आहे ते मी आता बघ इथे क्लिक केलं, बट प्रोजेक्टच्या पुढे ते ऍक्सेस होईल आता. एवढे सगळे होते ठीक आहे. आता ही हा इन्स्टॉलेशन प्रोसेस चालू झाली. मग इथे पहिल्यांदा तुला लँग्वेज विचारेल की कोणती लँग्वेज आहे. तुला ज्या लँग्वेज हम्म. मध्ये ठीक वाटतं ते लँग्वेज इथं म्हणजे युजर त्याप्रमाणे सिलेक्ट करणार. आता इंग्लिश युनायटेड स्टेट्स जे आहे ते आपण नॉर्मली युज करतो. ठीक आहे. हम्म. मग ते मेसेज नॉर्मली आलाय, डेटाबेस रिलेटेड इन्फॉर्मेशन काय आहे ते फिल करा, आता पुढे जाऊन ते सांगताय. आणि जी हम्म. इन्फॉर्मेशन आहे ती तुमची इथं WP कॉन्फिग मधली युज करतोय, म्हणून ही फाईल आहे कॉन्फिगरेशन, ती इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये जो कॉन्फिगरेशन जे असेल ते चेंज करू शकते. जर तुला लाईव्ह जायचं असेल ना तर इथून चेंज करू हा शकते काही गोष्टी. ओके. आता हे डेटाबेसचं नाव, डेटाबेसचे डिटेल्स आहेत सगळे. हे डेटाबेस हम्म. ज्याला तुला कनेक्ट करायचंय, जे तुझं सगळं, मग नंतर ना जे पण काही तू करशील ना पुढे, प्लगइन्स ऍड करशील किंवा काही काम करशील, थीम करशील ऍड, तर हे डेटाबेस तुझं युज होणार आणि त्याच्यात सगळे टेबल ऑटोमॅटिक जनरेट होणार. ठीक आहे. ओके. तर मी काय करतो, थांब एक मिनिट, पहिल्यांदा डेटाबेस बनवून घेतो, कारण तिथं मला डेटाबेसचे डिटेल टाकायचे ना सगळे. हा डेटाबेस बनवून घेतो. डेटाबेस साठी लोकल होस्ट स्लॅश PHP माय ऍडमिन हे हिट करायचंय. ठीक आहे. हम्म. मी ते चॅट बॉक्स विंडो मध्ये टाकत राहतो एक एक गोष्टी. फॉर डेटाबेस सगळं मॅनेजमेंट करायचं असेल त्यासाठी ही URL आहे आणि इन्स्टॉलेशनची पण URL देऊन टाकतो. इन्स्टॉलेशन XAMPP इन्स्टॉलेशन अँड वर्डप्रेस इन्स्टॉलेशन दोन्ही आहे विंडोज साठी. त्याच्यामध्ये नॉर्मली तू सर्च केलं असताना थोडंसं काहीतरी चुकतं भेटताना, प्लॅटफॉर्म चुकू शकतो किंवा तुझं लिहिताना, मलाही पहिल्यांदा भेटताना दुसरा भेटला होता. कारण मी अच्छा. पण, मला ऑलरेडी हे माझं होतच ना, मी चेक करत होतो आर्टिकल तुला पाठवायसाठीच मला, कारण हे ऑलरेडीच येतं हा त्यामुळे मी आर्टिकल जाऊन चेक करावं लागत नाही.
पण ओके. आर्टिकल कसं आहे माहितीये का, की चेक करताना करावं लागतं तुला, की कोणता प्लॅटफॉर्म आहे, काय आहे? ते सगळं लिहावं लागतं, की विंडोज प्लॅटफॉर्मसाठी लोकली इन्स्टॉल करायचं का लाईव्हला जायचंय. कारण तुला नॉर्मली सर्च केलं ना, तर वेब होस्टला इन्स्टॉलेशन सांगतील, की GoDaddyला कसं इन्स्टॉलेशन करायचं किंवा दुसऱ्या साइट ग्राउंडला कसं इन्स्टॉलेशन करायचं, ते तसं सांगतील तुला. असं होऊ शकतं. ठीक आहे. डेटाबेस बनवून घेतो मी. डेटाबेस क्रिएट करताना इथे साइडला दिसतंय विंडो इकडची साइड बार. त्याच्यामध्ये हे सगळे आधीचे हो, हो. डेटाबेसेस आहेत. ठीक आहे. आणि मी काय केलं, न्यू वरती हां, क्लिक केलं. न्यू वरती क्लिक केल्यानंतर एक नवीन डेटाबेस क्रिएट करायचा आहे मला. ठीक आहे. तर मी हां. नवीन डेटाबेस क्रिएट करायसाठी हा लगेच साइडला विंडो झाला ओपन. डेटाबेस क्रिएट करायला हं. त्याने म्हणलं की टाइप करा डेटाबेसचं नाव आणि मग क्रिएट वरती क्लिक करायचं. आणि आपला नवीन डेटाबेस क्रिएट होऊन जातो इथे. ठीक आहे. लास्टला खाली दिसते. ठीक आहे. ओके. न्यूला क्लिक केल्यावर तू ते नाव टाकलंस हां, डेटाबेसचं नाव टाकलं, डेटाबेसचं संपलं आणि क्रिएट केलं बस. एंड हां. हं. ओके. आणि मग हे झाल्यावरती हे करून तर ठेवायचं. केल्या-केल्या साइडला तुला इथं डेटाबेसचे डिटेल लागणार आहेत. मग डेटाबेसचं हं. माझं काय आहे, की युजर नेम रूट आहे आणि पासवर्ड काही नाहीये. कारण डायरेक्टली ओपन झाला होता ना. विंडोजला आपण हो. ठेवत नाही जनरली. लिनक्सला जरा जास्त सिक्रेट्स आहे, तिकडं आम्ही पासवर्ड वगैरे पण मेंटेन ठेवतो. इथे काही नाही ठेवत आहे. ठीक आहे. आता मग हे झाला मग डेटाबेसचा नेम. पासवर्ड कंपल्सरी नाहीये? पासवर्ड कंपल्सरी नाहीये. पुढे जाऊ शकतो डायरेक्ट. इथं मी आता ओपन करताना झालं ना ओपन डायरेक्ट. हं, हं. हां. आता हे डेटाबेस जे नाव ठेवलंय ना इथं WordPress_Minel हे मी इथे डेटाबेस नेममध्ये फर्स्टली टाकणार. ठीक आहे. हे हां. डेटाबेस नेम झालं. ठीक आहे. आणि मग हं. हे युजर नेम पासवर्ड जे आहे ते आहे माझं डेटाबेसचं युजर नेम पासवर्ड. मग डेटाबेसचं युजर नेम आहे अच्छा. रूट. बाय डिफॉल्ट रूट असतं रूट. सगळ्यांचं. ठीक आहे. हं. आणि पासवर्ड जे आहे तो मी तसाच झाला ना ओपन मी हिट केल्या-केल्या URL म्हणजे हां. माझा पासवर्ड नाही असलं असतं तर एक लॉगिन विंडो ओपन झाली तिथे युजर नेम जो आहे तो टाकला असता आणि पासवर्ड जो आहे तो हं. टाकला असता. ठीक आहे. आणि ओके. डेटाबेस होस्ट काय आहे माझा? होस्ट जो आहे तो लोकल होस्ट आहे डेटाबेस लोकल होस्ट. होस्ट आहे. ते लोकली रन करतो. दुसरा असला असता तर दुसरा आपण टाकला असता इथं, जर लाईव्ह हं. असलो असतो तर. मग टेबल प्रिफिक्स हे सिक्युरिटी रिझनसाठी आहे. म्हणजे टेबल्स आपले कोणते जनरेट झालेले आहेत ना, बाय डिफॉल्ट त्यांचे WP अंडरस्कोर आणि पुढं टेबलचे नावं जातात. म्हणजे कोणते-कोणते पोस्ट, पेजेस, कॅटेगरीज अशा टाइपचे ते नावं जनरेट करतात सगळे फर्स्ट टाईम इन्स्टॉलेशनला. तर मग हं, हं. काय होतं, की जर तू इथे काहीतरी थोडासा चेंज टाकलास ना, तर मग हॅकर्स लोकांना कळत नाही. तर हॅकर लोकं क्वेरी लिहून तुझ्या डेटाबेसला ॲक्सेस काहीतरी करू हॅक. शकतात. हॅक करू शकतात. ओके. कारण त्यांना टेबलचं नाव माहितीच आहे ना, WP अंडरस्कोर हां. त्यापुढं असणार आहे. तर मग अच्छा. सिक्युरिटी रिझनसाठी इथं काहीतरी आपण ठेवू शकतो असे. ही ओके. प्रॅक्टिस ठेवायला चांगलं असतं. हां, हां. अंडरस्कोर इथं मिनेल हवं असं लिहितो मी WP. मग इथून स्टार्ट होताना तुझं इथून स्टार्ट होणार. तुझ्या नेम पासून आणि पुढे टेबल्सची नावं जनरेट होणार. ठीक अच्छा. आहे. हां. म्हणजे हा प्रिफिक्स राहणार तुझा पूर्ण अख्खा. WP अंडरस्कोर मिनल आणि त्याच्या पुढे मग पुढं नाव येणार. नाहीतर अंडरस्कोर इथं अजून एक ठेवतो म्हणजे डिफरन्शिएट बरोबर करता येईल. ओके. कारण टेबल ते चिटकून येतील नाव आता. हे झालं ऑल राईट. यू हॅव इन्स्टॉलेशन झालं आता पुढे इन्स्टॉलेशन रन करायला लागेल ते. झालं म्हणतात ते हं, हं. इन्स्टॉलेशनचं काय. आता हे झाले हे साइटचे डिटेल्स असतात. म्हणजे तुला ओपन करताना ना साइट जे तुला ओपन करायचे ॲडमिन ओपन करायसाठी ना लोकलहोस्ट स्लॅश हे WP माय ॲडमिन मध्येच आहे ना आपण इथे. ते ओपन हो. केल्या-केल्या ना तू जसंच आपण हे ओपन केलं ना लोकलहोस्ट प्रोजेक्ट्स तुझा फोल्डर ओपन केलं ना जे ठेवलेलं हं, हं. WordPressचं ते ऑटोमॅटिकली तुला फर्स्ट टाईम जाताच ॲडमिनलाच घेऊन जातं कारण तुझं इन्स्टॉलेशन नाहीये अजून. हं. जर तू इन्स्टॉलेशन नाही केलं असतं ना, तर ॲडमिन नसलं असतं, इथपर्यंत जर असलं असतं ना URL, तर मग काय झालं असतं, की साइट ओपन झाली असती तुझी. फ्रंट एंड म्हणजे युजर एंड हां. जे आहे ना, युजरची विचार. साइट हां. ती आली असती, ओपन झाली असती. पण आपण आता इन्स्टॉलेशन करतोय फर्स्ट टाईम तर वर्डप्रेस पण तेवढा हुशार आहे, की त्याला माहिती आहे डायरेक्टली तरी ॲडमिनलाच घेऊन जाणार तुम्हाला. म्हणून ते WP ॲडमिन त्या फोल्डरमध्ये गेलं. मग तिथं ॲडमिनचं इन्स्टॉलेशन जे आहे तुम्हाला इन्स्टॉलेशनसाठी हे स्टेप्स त्यांनी पूर्ण ते सिक्वेन्स त्यांनी स्टार्टिंगपासून त्यांचं जे कोडिंगचं त्या थ्रू त्यांनी करून ठेवलेलं आपल्या इन्स्टॉलेशन स्टेप्स स्टार्ट होतात फर्स्टली. सेकंडली तू जेव्हा ओके.
हिट करशील ना WP ऍडमिन नेक्स्ट टाइम एवढा URL लोकलहोस्ट प्रोजेक्ट आपला फोल्डर त्याच्यामध्ये बनवला होता तुझं हे इथपर्यंत आलीस तू एवढा URL टाकलास तर मग तुला ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे वर्डप्रेसचं ते ओपन होणार आणि मग तिथून तू मॅनेज करू शकतो तुझं साईट आहे. पण आता आपल्याला पहिल्यांदा साईटचे डिटेल्स टाकावे लागतील कारण ते टाकल्यावर आपल्याला ते जरा युजर नेम पासवर्ड आणि साईटचं टायटल काय आहे ते टाकावं लागेल. साईट कशासाठी बनवते काय आता ब्लॉगची समजा बनवते साईट एक्झाम्पल म्हणून समज सगळ्यात तसं काय युजर नेम तुझं सध्या टाकतोय मी तुझ्या नावाने सगळं ठेवलंय. ठीक आहे @123 ठीक आहे. कन्फर्म विथ द वीक पासवर्ड आणि ईमेल आयडी हा तुला पासवर्ड विसरल्यावर ईमेल आयडी कामी येणार आहे. पासवर्ड सध्या लक्षात राहील ना एवढा इझीच आहे काही नाही नॉर्मल आपण नॉर्मल युजर हेच ठेवतात हॅकेबल पासवर्ड. ठीक आहे मी सध्या नॉर्मली एक काहीतरी एक XYZ असं ईमेल आयडी टाकलाय म्हणजे तो एक्झिस्ट करेल का नाही माहिती तिथं होता खरं तुझा लागला तर तो टाकतो नाही तर म्हणजे पुढे हाच इन्स्टॉलेशन माझ्याच कॉम्प्युटरला इन्स्टॉलेशन तुला यूज कसं होईल. ठीक आहे हे जे आहे ना डिस्करेज सर्च इंजिन हे नाही करायचं कारण काय होतं याच्याने मग तुझी सर्च इंजिनला साईट रँक हे होणार नाही रिझल्ट येणार नाही. जर तू डिस्करेज सर्च इंजिन फ्रॉम इंडेक्सिंग दिस साईट म्हणलं टिक केलं तर काय होणार की साईट तुझी इंडेक्सिंग नाही होणार साईटची. जे इंडेक्स होतं ना इंडेक्स कसं होतं गुगलला ते सगळे पेजेस वगैरे चेक करून तुमचे SEO वगैरे चेक करून रँकिंग येतं. म्हणजे क्लिक केल्यानंतर क्लिक म्हणतो सॉरी जेव्हा पण तू काही सर्च केलं ना ते तुला भेटलं म्हणजे इंडेक्स होते. गुगलने त्याला इंडेक्स केलं कीवर्ड्स टाकून काय तू कीवर्ड्स टाकून जर सर्च केलं आणि ते भेटलं तर ते गुगलला इंडेक्स झालं. आणि जे इंडेक्स होत नाहीत ना तुला इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो म्हणजे मी बऱ्याचशा गोष्टी सर्च करतो म्हणून मला माहिती आहे. वेबसाईट डेव्हलपमेंट मध्ये तसा 3-3.5 वर्षापासून आहे पण बाकी दुसऱ्या बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत. इंडेक्सिंग नाही जे होत ना ते नॉन इंडेक्सिंग होणारे साइट्स पण तुला काली लिनक्स मध्ये टॉर ब्राउझर म्हणून आहे त्याच्यामध्ये ऍक्सेसिबल असतात. ओके म्हणजे काही साइट्स तिथे ऍक्सेसिबल असतात जे इंडेक्स गुगलला होत नाहीत ना ते तिकडे ऍक्सेसिबल असतात असं आहे. अच्छा तिथे ऍक्च्युली जे रेसिपीज वगैरे पण अवेलेबल असतात म्हणजे जे हॉटेलचे जे पॉप्युलर आहेत ना त्याचे सगळे रेसिपीज पण अवेलेबल असतात तिथे असं. ठीक आहे जास्त इन्स्टॉल करून घे तुम्ही वर्डप्रेस. डिटेल्स टाकलेले लक्षात ठेवायचे फक्त त्यांनी आता ते सांगतील. पासवर्ड चेंज युअर पासवर्ड choose recommend changing your password on local data breach on a site or app exploit. कशामुळे आली वॉर्निंग माहिती नाही होते का पण पासवर्ड सोपा ठेवलाय त्याच्यामुळे वीक आहे तो ना बोलला काय पासवर्ड मग अशी ते वीक आहे बोललेला ना वीक आहे बोलला होता त्याच्यामुळे ते म्हणले असतील ते. ठीक आहे आता हे सगळं झालंय म्हणतात सक्सेसफुल इन्स्टॉल तर झालेलं आहे. आता लॉग इन करायला क्लिक केल्यानंतर मग म्हणजे तू तिथे पण क्लिक केलं ना हे लॉग इन वाली विंडो ओपन झाली जेव्हा तू लॉग इन होशील ते WP माय ऍडमिनला तिकडे ते तिकडे जाईल. ऍडमिन हे लक्षात ठेवायचं हे तुला लक्षात ठेवलं तर मग तुला प्रत्येक वेळी जेव्हा काम करायचं असेल हे लक्षात ठेवावं लागेल. तू हिट करून ह्या URL ला हिट करशील पहिले. ठीक आहे हे URL पाहिजे तर तुला देऊन ठेवतो तुला जर थोडं विसरली तर माझ्या स्ट्रक्चर नुसार तुला फॉलो करायला येईल. ठीक आहे URL स्ट्रक्चर फॉर वर्डप्रेस ऍडमिन म्हणून ठेवतो. ठीक आहे मी फॉर्मॅट नाही दिला आता आपलं आहे तेच पाठवलं पण तुला ते समजलं असेल मला वाटतं कारण सांगितलं समजलं ना तुला ते फोल्डर स्ट्रक्चर समजलं ना व्यवस्थित कसं काय झॅपच्या आतमध्ये आणि हे URL जसं फॉर्म झालंय ते. ओके
तसं जास्तच तुला पण चांगलाच असेल ना एक्सपिरियन्स, URL वगैरे होते हँडलिंग, त्याचं काय एवढं काय प्रॉब्लेम हो. नसतं. ठीक आहे, मग हा इन्स्टॉलेशन कम्प्लीट झालाय. मी आता तुला शॉर्ट मध्ये टूर घेऊन जातो वर्डप्रेसची, ऍडमिनचा टूर, म्हणजे कुठे काय काय सेक्शन्स असतील काय नाही ते. ठीक आहे, इथे सर वेलकम टू वर्डप्रेस. नेक्स्ट स्टेप्स तुम्हाला काय करायचे तिथे पण नॉर्मली तुला दिलेले असतील काय काय करायचे, म्हणजे आता काम आपलं पुढे जाऊन काय करायचं इथून पण करू शकतेस, किंवा इथून तुला जर माहित असेल तर इथं मी जातच नाही, हो, कारण हे तिथे पण आहे. हे न्यूबी साठी असतं. इथून 1 बाय 1 हे करत जावं म्हणतील ते. तुला माहिती असेल तर तू डायरेक्टली इथून करू शकतेस. एकदा माहित झालं, जे एक्सपिरियन्स ते इथून करतील. न्यूबी साठी काय की बाबा इथून गेट स्टार्टेड, मग कस्टमाइज करा हे हळूहळू करून, जसं ते घेऊन जातात ना नवीन युजर जसं फर्स्ट टाइम येतो तेव्हा, तसं हा हा त्यासाठी आहे ते. मग नंतर इथे थोडं साईटचं हेल्थ काय किंवा काय प्रॉब्लेम वगैरे असतील तर इथे सांगू शकतील. इथे काय तुला टाकायचे ड्राफ्ट म्हणून आहे, इथे तुला काय माइंडवर असेल तर स्टेटस त्या टाइप मध्ये ते आहे अवेलेबल. चेंज इथं काय टाकायचं असेल तर टाकू शकते, पण हे कधी यूज मध्ये नाही येत असं जनरली. अच्छा. ठीक आहे, ड्राफ्ट क्विक ड्राफ्ट जे आहे ना हे यूज मध्ये येत नाही. हम्म. हे ग्लान्स मध्ये तुझे किती काय काय आहे म्हणजे दिसतंय, किती पोस्ट तू क्रिएट केले, किती पेजेस आहेत, किती कमेंट झाले, म्हणजे जनरल मध्ये लगेचच तुला अंडरस्टँडिंग यायला तुझ्या. हे तुला म्हणलं ना की ब्लॉग बेसिकली ब्लॉग साठी आहे ना हा वर्डप्रेस, हा त्यामुळे तुला इथे त्यांनी तसंच दाखवलेलं की किती पोस्ट त्यांनी टाकले. ओके. पण ते मग एखाद्याची पोस्टिंग म्हणजे एखादा पोस्टिंग करत असेल, आपल्याला कमेंट्स करत असेल, मग ते ह्याच्यात डिफॉल्ट चेंज होत राहतील का? एवढे कमेंट्स आलेत, हा, एवढे पोस्टिंग झाले. हो, ओके. इथं अपडेट तुला तेच दिसतंय ना की रन टाइमला इथं अपडेट दिसणार, कोणी पण चेंज करत किंवा तुझ्या साईटला कोणीतरी ब्लॉग्स ऍड करत असतील, किंवा तू हम्म. ब्लॉगर, तुला सेपरेटली तुझा ब्लॉगर असेल, तुझा स्वतःचाच ऍड करत चाललाय आणि तू मेन ऍडमिन आहे, तर तिथे तुला कळत जातं सगळं की काय काय कोणी ऍड केलंय, किती म्हणजे किती ऍड केलेलं आहे आणि कोणी ऍड केलेलं ते पण दिसतं. जर तिथं ऑप्शन असतील ना त्याचे ओके. की कोणी ऍड केलेले ते युजर नेम दिसतं तुला तिथे. इथं हां, हां. मेनली तर रिपोर्टच दिसतो काय आहे. आतमध्ये हं. गेल्यानंतर त्याच्या रिलेटेड इथे वर्डप्रेसचे इव्हेंट्स न्यूज वगैरे आहेत, आणि इथे ऍक्टिव्हिटीज कोणी काय केले असतील तर इथे दिसतं तुला. रिसेंटली ओके. काय काय, आता हे रिसेंटली पब्लिश्ड हॅलो वर्ल्ड हे तर बाय डिफॉल्ट असतं ते आले. हं. हा, ऍक्टिव्हिटीज म्हणजे कोणी काय केलं असेल ते इथे चेक करता येऊ शकतं किंवा साईटवर काय ऍक्टिव्हिटीज चालू आहेत तुझ्या, हे तर वर खाली म्हणजे म्हणजे. साइडवर कोणी माझ्या व्यतिरिक्त तू जसं बोललास, की मी ॲक्सेस दुसऱ्याला देऊ शकते. हा, तो साईट. पर्सन काय करतो ते त्या ॲक्टिव्हिटीमध्ये कळेल, की त्याने काय ॲड केलंय. हम्म, हं. ऍक्टिव्हिटीज मध्ये ते कळून जाईल तुला, तिथे काय काय काम ओके. झालेलं ते कळेल. इथे हं. कोणी केले ते कळेल का नाही आता लगेच तिथं नाही समजणार, ते पाहावं लागेल नाही, कसं. पण ते कोणत्या कोणती ॲक्टिव्हिटी झाली ते समजेल कोणती असं ऍक्टिव्हिटी बोललास ना? झाली ते समजेल, कारण इथं तर सध्या हं. तेवढंच मेन्शन केलेलं की कोणती ऍक्टिव्हिटी झाली. आता इथं माझं मेन्शन केलेलं युजर नेम वगैरे नाही आणि त्याचं काही लिंक पण नाही आहे कुठं की पुढे जाऊन चेक हां. करता येईल. ओके. पण एखादा इथं बहुतेक हे काय आलं. हम्म, ठीक आहे, हे झाला इथला डॅशबोर्ड सेक्शन. डॅशबोर्ड म्हणजे की इथं तुला ओव्हरव्ह्यू टाईप डॅशबोर्ड म्हणजे तुला माहितीच असेल आय थिंक. हो. डॅशबोर्ड माहिती आहे ना हो. तुला? काही अपडेट्स वगैरे आले तर अपडेट सेक्शन मध्ये चेक करू शकतेस. अपडेट्स हं. असतील ते प्लगइन्सचे जास्त करून असतात, प्लगइन्सचे थीमचे पण असू शकतात. ते थीम मध्ये अपीअरन्सेस मध्ये पण आहे. ते प्लगइन्सचे अपडेट आणि इथे थीमचे अपडेट आलेत. ठीक आहे, ओके. म्हणजे अपडेट्स मध्ये तुला काय येतील ते इथे तुला समजेल अपडेट्स सेक्शन मध्ये. त्यानंतर काही पोस्ट रिलेटेड काय काम करायचं तर इथे येऊन करू शकतेस. मग पोस्ट सगळे आहेत, विजिट करायचे किती आहेत टोटल ऑल पोस्ट मध्ये चेक करायचं. नवीन एखादी पोस्ट ऍड करायची इथे ऍड करता येईल. कोणत्या कॅटेगरीज तुला तुझ्या कोणत्या याच्यावर काम करते कॅटेगरीज ते इथे ऍड करू शकते. सगळे ऑपरेशन होतात म्हणजे ऍड, अपडेट, डिलीट जे आहे ते हं. सगळ्या बाबतीत, म्हणजे कॅटेगरीज असतील, पेजेस असतील, पोस्ट असतील किंवा काही पण काम असेल तुझं, सगळ्याला तू ऍड, डिलीट काय असेल तुला ते सगळं करू शकतेस. ठीक आहे, ओके. हं. मग इथं पोस्ट ऍड करायला
दाखवू मी साईट दाखवतो. तर आपली साईट जर व्हिजिट करायची असेल ना, त्या होम सेक्शनला यायचं. तुझा युजर नेम आहे इथं पुढे आलेला. हाच युजर नेम ठेवला होता. साईटचं नाव आहे, सॉरी साईटचं नाव आहे तुझं. साईटचं नाव आहे ते, ब्लॉग नेम. साईट युजर नेम वेगळं आहे, साईटचं नाव आहे ते. व्हिजिट इथं युजर साईट नेम क्लिक केलं मिनल की ठेवलेलं ना. हा मिनल ठेवलं होतं मी. मग इथे साईटला क्लिक केलं की इथं आलो आपण. साईट आहे सध्या. आता काय काम केलेलं नाही आपण, त्यामुळे ही साईट आहे. ठीक आहे, ब्लँक आहे त्याच्यामुळे. ब्लँक आहे, जी थीम होती ती. आणि जर समजा थीम चेंज करायची तर कसं करणार म्हणलं की अपीअरन्सेस मध्ये थीम मध्ये येणार. पण मी आता वन बाय वन जात होतो म्हणून थोडे इथं, पण जर हवं असेल तर इथे येऊ आपण डायरेक्टली. थीम थोडंसं लगेच चेंज करायचं. आता ही डिफॉल्ट थीम आहे ती 2021 म्हणून थीम आहे. ठीक आहे, 2019 आणि 2020 बहुतेक हे इयरली थीम काढतात. आता ही इयरली मधली यांची ही डेमो ही आहे. आता मी 2020 वाले लास्ट इयरची बघायची असेल मला डेमो कसं दिसत होता, तर ती मी लाईव्ह प्रिव्ह्यू पहिला चेक करू शकतो. लाईव्ह प्रिव्ह्यूवर जर क्लिक केलं तर आणि ऍक्टिव्हेट केलं तर लगेच ऍक्टिव्हेट होऊन जाईल आणि ती सगळ्यांना दिसेल. तसं अपडेट पण होईल म्हणजे अपडेट पण होऊन जाते लगेचच. मग कधी पण लाईव्ह प्रिव्ह्यू बघितलेला आधी चांगलं. तू ऍक्टिव्हेट केलं तर सगळ्या युजर्ससाठी ते ऍक्टिव्हेट झालं. लाईव्ह प्रिव्ह्यू इथे चेक करू शकतो तो प्रिव्ह्यू. इथे चेक करू शकते प्रिव्ह्यू सगळा आहे तो. ठीक आहे, मध्ये बॉक्सेस काढलेत रिकामे. 2020 ठीक आहे, एक मिनिट ह्याला ऍक्टिव्हेट करून वाटलंच तर. आपला डेटा नाही आहे ते तिकडे. त्यांनी हे लाईव्ह प्रिव्ह्यू म्हणजे त्यांच्याकडे कुठला सॅम्पल थोडा होता, त्यांनी दाखवलं तसा. आपल्याकडे काही डेटाच नाही आहे ना. आपण जसा डेटा ऍड करत जाईल तसं ते शोकेस होत राहील, त्याप्रमाणे त्या थीम प्रमाणे दिसायला चालू होईल. जर तुझा क्वेश्चन असेल तुझं जर क्वेश्चन असा असेल ना की त्यांच्यासारखं लगेचच मला दिसायला पाहिजे असेल, कसं करू मी, है ना? कारण मी हे सगळं काम नाही करू शकत ना त्यांच्यासारखं दिसायला. मग नंतर मग माझा डेटा नंतर आणणार मी. पहिला त्यांच्यासारखं दिसायला सगळं करायचं जरी असेल तरी मी सगळीकडे सेम कॉपी पेस्ट जरी केला कंटेंट आणि एकच इमेज डेमो इमेज सगळीकडे लावली आणि एक डेटा स्ट्रक्चर त्यांच्यासारखं बनवायचं म्हणलं तरी वेळ लागेल ना. तर मग त्याच्यासाठी दुसरा ऑप्शन असतो ह्यांच्याकडे की डेमो डेटा ते देत असतात आपल्याला, डेमो डेटा. ठीक आहे, तर तो डेमो डेटा प्लगइन सोबत येत असतो. आपल्या सॉरी थीम सोबत येत असतो. तर थीम सोबत आला ना तर तो थीम सोबत आलेला डेटा आपल्याला इम्पोर्ट करावा लागतो. त्याच्यासाठी पण एक प्लगइन येते, तर त्या प्लगइन थ्रू आपण इम्पोर्ट करू शकतो डेटा. अपीअरन्सच्या खाली जे प्लगइन्स आहेत तिथून प्लगइन पहिले ऍड करावं लागेल. प्लगइन ऍड केल्यानंतर मग आपण डेमो डेटा इन्सर्ट करू शकतो. आता फक्त सांगतोय जस्ट हे, कारण हे टाइम कन्झ्युमिंग आहेत प्रत्येक गोष्टी ज्या आहेत ना. तुला जे आता म्हणलो मी, एक एक गोष्ट सांगायची म्हणली तरी ती डेमो थीम पहिले घ्यायची, मग त्याला ते डेमो डेटा त्याचा झिप फाईल असते त्याने दिलेली, ती ह्याच्यामध्ये CSV मध्ये असते, तर ती अपलोड करावं लागते आपल्याला. मग त्याचं सगळं आहे ते सगळं दिसतात प्रोडक्ट वगैरे असे. ठीक आहे, मग हे पोस्ट म्हणजे तुझं कळलं ना, तुला पोस्ट माहितीच असतील तुला काय आहे काय नाही. इथं पोस्ट मॅनेज होतील. मीडिया म्हणजे कम्प्लीट तुझं ऑडिओ, सॉरी मीडियामध्ये तुझं मल्टीमीडिया जे असेल सगळं इथं मॅनेज होऊन जाईल. ऑडिओ व्हिडिओ आणि इमेजेस वगैरे इथं तू पहिल्यापासून ऍड करून ठेवू शकते. ऍड करून ठेवलं की तुला जिथं पण एक पोस्ट ऍड करायची तिथं ह्या लायब्ररी मधनं चूज करायची इमेज. म्हणजे ड्राईव्हला टाकून ठेवलंय समजा तू गुगल ड्राईव्हला, तर गुगल ड्राईव्ह मधनं चूज करून कोणाला तर पाठव. नाहीतर सिंगल अपलोड करायचं प्रत्येक पोस्टला, असा आहे ऑप्शन दुसरा. म्हणजे कसं की पोस्ट एक आता नवीन ऍड करतोय समजा मी, इथं ऍड न्यू पोस्ट ऍड न्यू करत असेल तर मला वेलकम टू द ब्लॉक एडिटर. ओके, ह्याचा ब्लॉग ह्याच्याबद्दल स्टार्टिंगचं काय असेल ते
प्रत्येक स्टार्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडस इंट्रो पार्ट येतो त्याचा ते काय एवढं रीड करायचं नसतं, अवघड नाहीये. इथे तुला सगळे समजून जातं काय 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 करायचं काय काय नाही. हम्म. इथे सगळं अवेलेबल दिलेलं आहे. बघ इथं आता एखादं पोस्ट ऍड करायचं असेल आपल्याला तर टेस्ट पोस्ट ऍड करू शकतो. टेस्ट पोस्ट इथं तुला म्हणलं जसं मी ब्लॉग्स येतात सोबत मध्ये डिफॉल्ट मध्ये येतात ते इमेज. आता तुला म्हणलं जसं आता मी जस्ट बोललो होतो की इमेज अपलोड करायचं असेल तर आपण पहिल्यांदा इथून चूज करावं लागेल, नाहीतर दुसरा मीडिया लायब्ररी साईडला ऑप्शन, सेकंड ऑप्शन मीडिया लायब्ररी. म्हणजे तुला मी ते बोललो होतो ते की पहिल्यांदा सगळे आपले फोटो टाकून ठेवायचे, एकदाच हा अपलोड हा करून हा हा ठेवायचे सगळे जे लागणार आहेत आपल्या प्रोजेक्टसाठी. म्हणजे हे त्या वन मीडिया बाय वन, लायब्ररी मध्ये. हा म्हणजे हे वन बाय वन सिंगल नाही खेळत बसू लागत की उगाच एक शोधा अपलोड करा. ते तिथे हा टाकलं हा हा असेल ना हा तर मीडिया लायब्ररीमध्ये तुला इथं तुझ्या फाईल्स सगळ्या असतील. इथे मीडिया अपलोड फाईल हा मध्ये नाही, मीडिया लायब्ररीमध्ये इथं सगळे दिसतील. तू इथं हा हा सिलेक्शन करून तुझं पटकन करू शकतो. मग इथं ओके. आता आपल्याकडे काय नसल्यामुळे आपण इथं एक डाउनलोड आणि केली. इन्सर्ट URL म्हणजे डायरेक्टली ऑनलाईन इमेज. हा ऑनलाईन इमेज. ऑनलाईन इमेज जास्ती करून यूज नाही करत ते, सांगितलं नाही तुला. ते ती इमेज पाहिजे असेल ऑनलाईन तरी ते क्लिक करून URL वरती जाऊ शकतो आपण. तसं आता गुगलचं जरी पाहिजे असेल ना इमेज, तुला माहितीच असेल, तू तर हे फ्रंट एंड डेव्हलपर आहे ना, हा तू काढतच असतील इमेजेस, तुला काय ठीक आहे. एक इमेज टाकतो आता सध्या, एक डेमो म्हणून पोस्ट तयार करूया आपण नॉर्मली. हे माझं गिफ्टिंगची साईट आहे, त्याचं आहे ते ओके. इमेजेस लाईव्ह येते. हा हा पॅरेग्राफ ऍड करायचं असेल तर मी परत काय करणार, हे ब्लॉक ऍड केला खाली. मग इथे मी कोणता पॅराग्राफ ऍड करायचा तर मी पॅराग्राफला सिलेक्ट केला, ते पॅराग्राफचा ब्लॉक आहे माझा. मग इथं डेटा ऍड करतो इथे, सॉरी लोरम इप्सम इथं प्लगइन आहे का नाही. लोरम इप्सम जसा आहे ना, जो सॅम्पल डेटा देतो, असे 2-3 आहेत. हो. दुसरे पण असतात असे इप्सम टाईपच आहे, बघितलं होतं तुला. हा कुठला पण आहेत. कुठला पण असं सॅम्पल डेटा पाहिजे असेल, लोरम इप्सम जरा जास्ती लोकांना माहिती आहे. पण दुसरे पण हो. सॅम्पल असतात सॅम्पल डेटाला तुला. म्हणजे पॅराग्राफ पण किती जनरेट करायचे, किती काय काय करायचं ना, तू तसं सांगून तिथे जनरेट करू शकते डेटा. ओके. हा किती पॅराग्राफ, किती हेडिंग पाहिजे ते सगळं जनरेट करू शकते असं आहे. आता आपण इथं टाकलं हे लॉरम इप्समचा डेटा. ठीक आहे, अजून काय ऍड करता येऊ शकते का. गॅलरी पाहिजे तर गॅलरी ऍड करायला पण गॅलरीचं ऑप्शन इथं गॅलरी आहे, इमेजेसचं कलेक्शन हा होईल हा इथं. ठीक आहे, ड्रॅग इमेजेस, अपलोड वन और सिलेक्ट फाइल्स फ्रॉम लायब्ररी. फाइल्स का म्हणलं इथं, कारण की मल्टिपल आहेत ना. तर हा URL नाही दिलं त्यांनी मग ते URL वाला हो. ऑप्शन, कारण तिथं सिंगल भेटते सिंगल ना नाही. तुला, सिंगल भेटते ना तिथं. हो. जर URL घेतलं असतं तर तू इथं आपलं तसं नाही आहे ना. बॅक जातो मी, हे नको सध्या. यूज करता येऊ शकतं. आणि लिस्ट तर तुला माहिती आहे जसं. आणि ब्राउज ऑल मध्ये अजून तुला मल्टिपल ऑप्शन दिसतील, बट जस्ट वी आर त्याचं फक्त पोस्ट करून घेऊया आपण वरती पहिल्यांदा. पब्लिश. दुसरं काय ऑप्शन आहे याच्यामध्ये. हे बघ, ह्याच्यामध्ये हे एक आहे स्टेटस अँड विजिबिलिटी हा ऑप्शन. ह्याच्यामध्ये तू विजिबिलिटी कशी ठेवायची, सगळ्यांना आता दाखवायचंय का तुझ्या साईट ऍडमिन्सला आणि एडिटर्सला. एडिटर्स म्हणजे कोण. एडिटर्स म्हणजे ज्याच्याकडून ब्लॉग आले ते. हा ते लोक एडिटर्स म्हणजे तेच त्या टाईप, तेच लोक ब्लॉग वाले लोक, ब्लॉग रायटर्स. त्यांना दुसरा इथं हा शब्द युज केलाय बस. आणि पासवर्ड प्रोटेक्टेड म्हणजे की ती पोस्ट ओपन व्हायच्या आधी तू पासवर्ड जर लावला असेल इथं पासवर्ड प्रोटेक्टेड वरती मी इथं पासवर्ड ठेवला तर ती पोस्ट ओपन व्हायच्या आधी तिथं पासवर्ड विचारल्यावर मग ती पोस्ट ओपन होणार. म्हणजे हे 3 पब्लिश ऑप्शन. झाल्यानंतर जे ऑनलाईन कोण बघत असेल तर असतं तिथं ते म्हणतेस ना. लिंकला क्लिक झालं ना, तिथं ते लिंकला क्लिक झाल्यानंतर तिथं लगेचच तुला पासवर्ड विचारेल आधी. मग पासवर्ड टाकल्यानंतर मग ती ऍक्सेस होईल पोस्ट वाचायसाठी. नाहीतर तोपर्यंत ओके. ब्लर राहील असं, किंवा इनऍक्सेसिबल, नॉन ऍक्सेसिबल त्या टाईप मध्ये तिथं राहणार. अच्छा. आता सध्या आपण पब्लिकलीच टाकू.
इमिडिएटली पोस्ट लगेच करायचंय का थोड्या वेळाने करायचं शेड्यूल करून. पब्लिशिंगचं टायमिंग पण आपण ठेवू शकतो. स्टिक टू द टॉप ऑफ द ब्लॉग वरती ठेवायचंय का सगळ्यात. पेंडिंग रिव्ह्यूज जे आहे ते इथे तू सेक्शन वरती टिक मॅनेज करू शकते. आता कॅटेगरीज कोणत्या कॅटेगरीमध्ये जाणार आहे ते इथं तू मेन्शन करू शकते. आता कॅटेगरीज एक सुद्धा बनवलेलं नाही आपण. तर कॅटेगरी जर बनवायचे असतील तर पहिले इथून सुद्धा बनवायला ऑप्शन दिलेले आहे त्यांनी, ऍड न्यू कॅटेगरी. म्हणजे इथं रन टाइमला आहे. ठीक आहे. पोस्ट क्रिएट करतानाच तू कॅटेगरी नवीन ऍड करून मॅनेज करते. क्रिएट करू शकते. हा, हे रन टाइम झाल्यासारखं म्हणजे जवळपास की इथंच तुम्ही करून लगेच करताय. पण आधीपासून असतील कॅटेगरीज तर इथे दिसतील तुला लिस्ट सगळ्या. मग तो चेक करायचा बॉक्स किंवा आता अन कॅटेगरीज ठेवू आपण सध्या. आणि टॅग म्हणजे हे सर्चिंग साठी कामाला येतील. दूध दे दिला. टॅग जे आहेत ते तुझ्या सर्चिंग साठी कामाला येतील. है ना. एसईओचे टॅग प्रमाणे त्या प्रकारचे टॅग आहेत तुझे सर्चिंग मध्ये, जे सर्च बॉक्स येईल ना वरती ह्याच्या साईट मध्ये त्याला काम येतील. पोस्ट फीचर्ड इमेज असेल तर फीचर्ड इमेज एक लावू शकतो आपण वरती अजून एक. ओके. साईडला म्हणजे सगळे ऑप्शन्स आहेत. एकदा रीड करत गेले की समजत जातं. असं आहे, अवघड असं काही नाहीये. एकदा समजलं की हे थोडासा पुढचा पार्ट आहे, एक्सर्ट डिस्कशन. आणि डिस्कशन म्हणजे काय की एक्सर्ट काय आणि एक्सर्ट ऑप्शनल पार्ट आहे. डिस्कशन आता सध्या सांगू तुला की डिस्कशन म्हणजे की ह्याच्यामध्ये तुला डिस्कशन कसं ठेवायचंय, कमेंट्स आतापासून चालू ठेवायचे का नाही ठेवायचे, अलाउ कमेंट करायचे नाही करायचे, अलाउ पिंग बॅक अँड ट्रॅक बॅक. म्हणजे तुला हे जे करायचे आहेत ना कमेंट डिस्कशन आता करू दे आणि तुझ्या परमिशननी करू दे का नाही, ते सगळ्या गोष्टी तू मॅनेज करू शकते. जसं तू कमेंट देशील ना, तुला तिथे ऍडमिन मध्ये एक दिसेल कमेंट की कमेंट आलेली आहे तुला, आणि तू अप्रूव्ह केल्यानंतर ती कमेंट दिसली पाहिजे की नाही ते खालचं सेकंड ऑप्शन आहे, अलाउ पिंग बॅक अँड ट्रॅक बॅक्स. अच्छा, हे जे अलाउ कमेंट्स आहे त्याचा अर्थ काय बोललास तू? कमेंट्स करू द्यायचं का नाही करू द्यायचं. आणि अलाउ पिंग बॅक्स आणि ट्रॅक बॅक्स आहे ना, ते ऍक्च्युली युज नाही केलं, बट सेकंड ऑप्शन असा असतो की आपल्याला ना की असं करता येतं की आपण अप्रुव्हल द्यायचं का नाही ते ठरवू शकतो. म्हणजे तू आता कमेंट केल्या लगेचच कोणतीही पोस्टला कशी कमेंट कोणी पण टाकतं कधी कधी, तर मग आपल्या ऍडमिनला आल्यानंतर ना अप्रुव्हल द्यायचं का नाही ते आपण ठरवू शकतो. पहिली गोष्ट तर कमेंट पण ठेवायची की नाही. तो जो कमेंट करणार ती पहिले मला येणार, मग ती कमेंट शो झाली पाहिजे की नाही ते माझ्यावर आहे. म्हणजे दोन ऑप्शन असतात. पहिले तर त्यांनी काय म्हणले की अलाउ कमेंट, तिथं जर तू टिक मार्क नाही केलेला असेल तर मग कमेंट्सच नाही दिसतात, कोण कमेंटच नाही करू कोणी शकत. कमेंट करू शकत नाही, कमेंटच बॉक्स नसणार तिथं. म्हणजे जसं टर्न ऑफ करू शकतो आपण युट्यूबला सुद्धा कमेंटिंग ऑफ करू शकतो, इंस्टाग्रामला जसं करू शकतो त्या टाइप मध्ये इथं कमेंटिंग ऑफ होऊन जाणार तुझी आधी पहिली गोष्ट म्हणजे. ठीक आहे. आणि सेकंडली की अलाउ करत असशील तरी पण तुला ऍडमिनला त्याचं हे असू शकतं अप्रुव्हल वगैरे, तू अप्रूव्ह केली कमेंट तर मग ते दिसणार. असं पहिले तुझ्या कमेंट्स, ते कमेंट्स मध्ये तुला दिसेल तिथे ऍडमिन मध्ये कमेंट सेक्शन मध्ये तुला कमेंट्स आलेले सगळे, जे युजरनी कोणत्या कोणत्या पोस्टला कमेंट्स केलेत ना सगळे दिसतात. मग ते कमेंट अप्रूव्ह केल्यानंतर मग ते सगळ्यांना पब्लिकली दिसायला चालू होतात असे. ओके. ठीक आहे, मी पब्लिश करून देतो, चेक करून घेऊ. पब्लिश झाल्या मग इथं चेक कशी करायची आपली पोस्ट कुठे आहे आता, तर मग इथं व्ह्यू पोस्ट आहे, कॉपी लिंक आहे. कॉपी लिंक केली तर युआरएल मध्ये साईडला ओपन करावं लागेल कॉपी केले तर असं, आणि व्ह्यू वर क्लिक केलं डायरेक्ट ओपन होऊन जाईल. आता युआरएल कसं केलेलं आहे, ही आपली फीचर्ड आहे. आणि सेकंड वाली जी आहे ती आपली त्या ह्याच्यातलीच इमेज आहे, आपल्या पोस्ट मधली इमेज आहे. फीचर्ड इमेज फीचर्ड अशी जरा वेगळ्या पद्धतीने येते मोठी. ओके. आणि जर मागं जाऊन चेक करायचं असेल तर आपल्याला एक दोन ऍड केल्यानंतर समजून जाईल. फीचर्ड आपण जास्त करून यूज नसेल करत ना. फीचर्ड होतात ना यूज, फीचर्ड पण यूज होतात. ओके. फीचर्ड मेन इमेज असले, पोस्टशीच रिलेटेड असतात. हा पोस्टच्या रिलेटेड असतात इमेज. कारण त्या पोस्टच्या अंडर तू क्लिक केल्यानंतरच त्या सेक्शन मध्येच तू डिटेल्स सगळ्या भरते ना त्या पोस्ट रिलेटेड. ठीक आहे.
ठीक आहे, तर तुझे क्वेश्चन्स काय आहेत? 1-2 मिनिटं आहेत तेवढे क्वेश्चन्स. नाही नाही, माझे ते होते तेव्हा मी क्लिअर केले. कारण सगळे समजले ना? हो हो.